हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशं मालन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय। आपण श्लोक क्रमांक 22 अत्यंत महत्वाचा श्लोक जो आहे आपल्या नेहमीच्या भक्तीशी, अनन्यतेशी यास आणि उपासनेशी, ज्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत या श्लोकामध्ये। अनन्य चिंतयन्तं मामे जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। आपल्याला फार मोठं आश्वासन भगवंत देतात। असं आश्वासन आपल्याला आपल्या संसारामध्ये कोणीही देणार नाही। देतील आश्वासन, पण त्यांच्यात पूर्ण करतील असं मात्र सांगता येत नाही। योगक्षेमाची जबाबदारी कोण घेणार आहे? काही वेळा योगाची जबाबदारी घेतात आणि क्षमाची घेत नाहीत। काही जण क्षम आहे पण योगच नसेल तर क्षमाचा उपयोग काय होतो? अशा दोन्ही गोष्टीचा विचार माऊली या श्लोकांच्या द्वारे निरूपणात करायला गेले आहेत। कालच्या चिंतनामध्ये आपण 337 नंबरच्या ओवीचा विचार केलेला होता। ऐसे अनन्य गतिके चित्ते चिंतित सांते माते जे उपासतीत याते मीची सेवी। जे माझी अशा पद्धतीनं अनन्य भावानं एकरूप होऊन माझ्याशी जी भक्ती करतात, माझ्याशी अनन्य होतात, त्यांना मी तयाची उपासते, मीची सेवी, त्यांची सेवा मी करतो। भगवंत त्यांची सेवा करतात असं वर्णन कालच्या याच्यामध्ये सांगितलं होतं। आता योगक्षेमाची विचार थोडासा सांगायला सुरुवात केलेला आहे। अनन्य चिंतनचा आपल्याला विचार झालेला आहे। ते एकवटुनी जे क्षणी अनुसरले गा माझी या वाहनी तेव्हाची तयाची चिंतवणी मजची पडली। काय म्हणतात माऊली? ते एकवटुनी जे क्षणी, ज्या क्षणानं त्यांनी सर्व भाव एकवटले आणि अनुसरले गा माझी या वाहनी, माझ्या नामाला, माझ्या ध्यानाच्या प्रवाहाचा अनुकरण केलं किंवा माझ्या ध्यानाच्या नामाच्या प्रवाहामध्ये उपासनेच्या ते पडलेत। हा प्रवाह आहे नामाचा आणि उपासनेचा, आणि त्याचं अनुकरण त्यांनी केलं। अनुसरले गा माझी या वाहनी, वाहनी म्हणजे प्रवाहामध्ये, तेव्हाची त्याच क्षणी, तेव्हाची म्हणजे त्याच क्षणी, तयांची म्हणजे त्या भक्तांची चिंतवणी मला चिंता पडली मजची पडली। त्या भक्ताची चिंता मला त्याच क्षणाला पडली। म्हणजे योगक्षेमाची जबाबदारी माझ्यावर। ज्यानी काया वाचा मन आणि जीव ह्या 4 भावानं युक्त होऊन जे माझ्याशी एकरूप झाले, त्यांची सर्व चिंता मी करतो। त्याची सर्व चिंता, माझी सर्व चिंता आहे विठोबाशी, मी त्याच्या पायाशी न विसंबे, तुकोबा बोलतात। आता ही गोष्ट तुकाराम महाराजांना श्रद्धेमुळं, त्यांच्या दृढ श्रद्धेमुळं शक्य झाली। आपण असं म्हणतोय का माझी सर्व चिंता आहे विठोबाशी, माझा योगक्षम तो चालवतो, असं आपण कधी म्हटलो तोंडानं तर तसं वागतो? हा मुद्दा आपल्यासाठी किती विचार करायला लावणार आहे। एकवटुनी जी क्षणी, एकवटुनी म्हणजे सगळे भाव एकत्र करून, नुसती काया द्यायची नाही, नुसती वाचा द्यायची नाही, नुसतं मन द्यायचं नाही, नुसता जीव द्यायचा नाही, या 4ही गोष्टी दिल्या पाहिजेत एकवटुनी। कालच्या याच्यामध्ये आपण तुकोबांचा जो अभंग घेतला होता, वाचेचा भाव, नंतर जीवाचा भाव, मनाचा भाव, शरीराचा भाव, ह्या 4ही भावानं युक्त व्हावं आणि मग भगवंताला शरण जावं। असं एकवटुनी जी क्षणी अनुसरले गा माझी या वाहनी, माझं अनुसरण केलं। सद्गुरूंनी दिलेल्या जो मार्ग आहे त्या मार्गावर चालत राहिले।
संतांनी दिलेल्या मार्गावर चालत राहिले आणि भगवंताच्या प्राप्तीच्या दिशेने वाटचाल त्यांनी केली, चालू केली. अनुसरले गा माझी या वाहनी. ज्यावेळी त्यांचे हे असं अनुकरण करतात तेव्हाच माझ्यावर त्यांची जबाबदारी येऊन पडते, त्यांची चिंता मी करतो. तेव्हाची तयाची चिंतवणी मजची पडली. ज्या क्षणी काया वाचा मनानं माझ्या उपासनेला अंगीकारतो हा भक्त, तेव्हा त्याची योगक्षेमाची चिंता मला लागते. कारण संसारामध्ये सर्वत्र विभागलेलं आपलं प्रेम आहे, ते काढून, ते सगळीकडलं काढून एका भगवंतावर ते कॉन्सन्ट्रेट करावं लागतं, नामावर करावं लागतं. असं कॉन्सन्ट्रेट जर झालं तर त्याला अनुसंधान म्हणतात. असं भगवंताच्या अनुसंधानामध्ये हे सगळे भाव भगवंताला अहम वाचा चित्त अंग देवो निया शरण रीग महोदधिका गांग रिगाले जैसे. वेगवेगळ्या प्रांतातून येणाऱ्या नद्या, हे नदींचे प्रवाह म्हणजे आपल्या चित्तवृत्ती आहे, मनोवृत्ती आहे, अहम वृत्ती आहे आणि आपल्या कायेची वृत्ती आहे. काया, मन, बुद्धी, चित्त, अहंकार या सगळ्या वृत्ती. म्हणून माऊलींनी 18व्या अध्यायातली ओवी आहे, ती चिंतनात घेण्यासारखीच ती पण आहे. अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरणरी ग का महोदधी का गांग जैसे महोदधी का गांग. ज्याप्रमाणे समुद्राला, महोदधी म्हणजे महासागराला, सगळ्या नद्यांचे प्रवाह येऊन मिळतात, तसं तू अनुसरले माझी ये वाहनी. असा प्रवाहयुक्त येऊन तू माझ्यापर्यंत समुद्र रूप असलेल्या परमात्म्यामध्ये जशा नद्या, या वृत्तीरूपी नद्या जशा येऊन मिळतात, तसा तू येऊन मला मिळ. म्हणजे मग काय होईल, त्याची चिंतवणी मी करेन, म्हणजे तुझी चिंता सगळी माझ्याकडेच लागेल. म्हणून संसारातल्या सगळ्या प्रेमाचा समुच्चय, हे समुच्चय सगळीकडे विभागलेलं प्रेम जे आहे, हे विभागलेल्या प्रेमाला एकवटलं तर एकवटुनी जे क्षणी, तर तेच जर भगवंताच्या चरणावर लावलं, अनुसरले गा माझी आवाहनी, भगवंताच्या मार्गाला जर लावलं, तेव्हापासून त्याच्या योगक्षेमाची जबाबदारी माझ्यावरती येऊन पडते. म्हणून अहम वाचा चित्त अंग देवून या शरण रीग महोदधी का गांग रिगाले जैसे. मग तयाचिनी प्रसादे सर्वोपशांती प्रमदे कांतू होमनी स्वानंदे स्वरूपीची रमशी. माऊलीने त्या 2 ओव्यामध्ये 18व्या अध्यायातल्या ओव्या आहेत, पुढील अगदी समारोपातल्या आहेत ओव्या. तर त्यामध्ये ते बोलतात की हे सगळं माझ्यावर येऊन पडतं, तुला सगळी शांती, शाश्वत पदाची प्राप्ती सगळं मी करून देतो. त्यालाच तो अर्थ सांगितलेला आहे, ते शाश्वत पद मिळवून देणं आणि त्या शाश्वत पदाची रक्षण करणं, ती परमशांती प्राप्त करून देणं आणि त्या परमशांती टिकवून ठेवणं, याला योग आणि क्षम म्हणतात. तर ह्या दोन्हीची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली, मी त्यांची चिंता करतो असं भगवंत सरळ सांगतात. तेव्हाची तयाची चिंतवणी मजची पडली, त्याच क्षणापासून ते माझ्याकडे आले, म्हणजे माझे झाले. ज्या क्षणी ते सगळे सगळे भाव एकवटून प्रवाहित करून माझ्याच दिशेने लावले, जसे समुद्राच्या दिशेने नद्या प्रवाहित होतात, छोटे छोटे नाले आणि ओढे प्रवाहित होतात, तशाच पद्धतीनं तुझे सगळे भाव, आता त्या भावामध्ये काहीतरी असेल, त्यात पाप पुण्याचा पण विचार आहे. नदी समुद्राला जाताना काही गढूळ पाणी असतं, काही वेळा त्या ड्रेनेजचं पाणी मिक्स झालेलं असतं. तसं माझं चित्त अशुद्ध असण्याची शक्यता आहे, पाप विचार माझ्या मनात येण्याची शक्यता आहे. पण नदी जशी आपला प्रवाह थांबवत नाही, पापांचा विचार करत बसत नाही, सरळ जाते आणि तिचं जाणं आणि तिचं पोचणं हे समुद्रच असतो. त्याला परमगती शब्द जो वापरलेला आहे ना, तो वरती आपण बघितलेला अनन्य गतिके, तो शब्द तोच आहे. तो एक वटुनी जे क्षणी अनुसरले गा माझी वाहनी, माझ्याच दिशेनं त्यांचा प्रवास सुरू होतो. म्हणजे संसार एका बाजूला आणि परमात्मा दुसऱ्या दिशेला, म्हणून आपल्याला पुढाच बदलावा लागेल. भगवंताशी सन्मुख होऊन केलेला सगळा प्रवास जो आहे तो धर्मयुक्त, नीतियुक्त आणि मोक्ष देऊन जाणारा असतो.
आणि भगवंताला पारखे होऊन त्याच्याकडे दुर्लक्ष करून पाठ करून आपण जरी कितीही फिरायला लागलो तरी आपल्याला आपला योगक्षम आपल्यावर येऊन जबाबदारी पडेल, भगवंतावर पडणार नाही. आपली सावली आहे, त्या सावली जी आहे ती सावली जेव्हा आपण सूर्याकडे पाठ करतो त्यावेळी ती सावली, आणि मी जर सावली ती पकडायला जर गेलो सूर्याकडे पाठ करून तर ती सावली मला कधीही पकडता येणार नाही, कारण सावली पुढं पळत असते. आणि जर मी सूर्याकडे पुढा केला आणि माझी सावली पकडायचा गरजच नाही, कारण ती पायातच असते माझ्याजवळ, ती कुठं दूरवर जातच नाही. तसे संसारातली सुख ऐहिक आणि पारलौकिक भोग जे आहेत ते भोग तरी कीर्ती मान सन्मान सगळंच काही प्राप्त होतं. हे केव्हा? ज्यावेळी विषय सुखाकडे आपण पाठ करतो, विषय सुखाला शोधायला गेलो तर ते विषय सुख पुढं 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 पळत जातात. आणि परमात्म सुखाला बघायला लागलं तर शोधायला जायच लागत नाही, ते माझ्याजवळच आहे. जशी माझी सावली माझ्याच पायात पडते किंवा माझ्या जवळच असते, दूरवर कुठं जायला लागत नाही, ती तिथेच असते माझ्याजवळ. पण पुढा पाहिजे ना सूर्याकडे, आपला पुढा आहे उलटा बाजू. म्हणून भगवंताशी सन्मुख होऊन केलेले सगळे व्यवहार, भगवंताला समोर ठेवून केलेला सगळा व्यापार हा मोक्षाकडेच घेऊन जाणारा असतो. हेच मुद्दा माऊलींना ह्यामध्ये सांगायचं आहे. आणि ज्यावेळी तो असा प्रवाहात पडतो ना, अनुसरले गा माझी या वाणी, तेव्हाची तयाची चिंतवणी मजची पडली, तेव्हा त्या क्षणापासूनच माझ्यावर त्यांची जबाबदारी येऊन पडते. म्हणून तैशे माऊलींच्या ओव्या फार सुंदर आहेत. 12व्या अध्यायामध्ये भक्ताचं कसं मी चालवतो, तेषाम हम समुद्रार्था मृत्यू संसार सागरात, या श्लोकावर भाष्य करताना माऊलींनी 12व्या अध्यायामध्ये बहारदार अशा ओव्या केलेल्या आहेत. तैसे ते माझे कलत्र हे जाणजे, काहीशी न लाजे तयाचे नेमी. ते माझे कलत्र माझे कुटुंबीय म्हणतात, त्यांचं काही करायची मला लाज वाटत नाही, सगळं काही करतो तो, लाज वाटतच नाही त्याला कशाची. हे वर्णनच केलेलं आहे. त्याला सेवेचं त्याच्यावरती ऋण असतं ना भक्ताचं, ते ऋण फेडण्यासाठी काय वाटेल ते करत असतो. आणि हे वाटेल ते करणे या शब्दाचा अर्थ त्याचा योगक्षम सांभाळण्याची जबाबदारी त्याच्यावरती असते. तैसे ते माझे कलत्र हे जाणीजे, काहीच न लाजे तयाचे नेहमी. माझी या भक्ता संसाराची चिंता, काय समर्थांची कांता ओरांड मागे. काय सुंदर ओव्यात 12व्या अध्यायामध्ये. माझा भक्त आहे आणि त्याला जेवणाची उदरनिर्वाहाची चिंता असेल, असं शक्य आहे का? माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, माझा संसार कसा होईल, माझ्या प्रपंचाचं कसं होईल, माझं पुढे कसं होईल, माझ्या पोटापाण्याची व्यवस्था काय, माझा आधार कोण देईल, याची चिंता त्याला पडत नाही. कुणाला? माझी या भक्ता संसाराची चिंता शक्य नाही. त्यासाठी दृष्टांत देऊन सांगतात, राजाची राणी का समर्थांची कांता कोरांना मागे, म्हणजे शिळं पाक खायला जाईल काय, भिक्षा मागायला जाईल काय? राजाची राणी भिक्षा मागायला जाईल काय? श्रीमंता घरची लेक भिक्षा मागायला जाईल काय? तसा अर्थ श्रीमंताची पत्नी समर्थांची कांता कोरांना मागे. कोरांना म्हणजे खराब झालेलं अन्न किंवा भिक्षा मागून मिळवलेलं अन्न, हे कोरांना मागायला ती जाईल का? कोरांना कुठला आहे? माऊली यामध्ये म्हणतात संसाराचा सगळे भोग जे आहेत हे भिक्षे स्वरूपात मिळालेले असतात. ही भिक्षाच असती वास्तविक, कारण ती माझ्यावर परावलंबी आहे ना ते सुख सगळं. म्हणून कुणाकडून तरी झोळी पसरावी लागते, विषयांच्या दारामध्ये झोळी द्यावी लागते, जावी लागते. पण एकदा ह्याच्याकडे बघितल्यानंतर सगळ्या सुखाची प्राप्ती होत असते. म्हणून इकडेच यायला पाहिजे ना. म्हणून कोरांना शब्द जो माऊली वापरतात ना, संसार सुखासाठी वापरतात, विषय सुखासाठी वापरतात. भिक्षा मागून आणलेलं अन्न म्हणजे संसारातील सुख आहे. आणि जो माझा भक्त आहे तो अशा श्रीमंताची तो राणी बनतो. आणि मग त्या श्रीमंताच्या राणीला, गर्भ श्रीमंत असलेला भिक्षा का मागावी लागेल, याचे सुख तुम्ही देखील यावरी मग दारोदारी न हिंडाल. अरे एकदा त्या परमात्म्याचं सुख जर पाहिलं तर पुढे कुठे इकडं तिकडं जाण्याची तुम्हाला काही भ्रांतच पडणार नाही. म्हणून इथं म्हणतात तेव्हाची तयाची चिंतवणी मजची पडली. म्हणजे भक्त ज्यावेळी सर्वस्व अर्पण करतो तेव्हा
परमात्म्याला त्याचा योगक्षम सांभाळावाच लागतो. त्याचं दुर्लक्ष होतंय ना घराकडं, त्याचं मुलाबाळाच्याकडे दुर्लक्ष होते ना. गोरोबा काकांचं मुलाला कुणी वाचवलं? भगवंतानी वाचवलं ना. कसं वाचवलं हा मुद्दा आहे. इथं वर्णन करतात चोखोबाच्या बहिणीचं काय, कुणाचे, त्यांच्या घरातल्या स्त्रीचं बाळंतपण म्हणे विठ्ठल रुक्मिणींनी दोघांनी येऊन केलं. किती वेगळी गोष्ट आहे बघा. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, जणू काय ती चोखोबाची बहीण आली आणि त्याच्या बायकोचं म्हणे बाळंतपण केलं. आणि आली होती कुणाच्या रूपानं? चोखोबाची बहीण म्हणून. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, नामदेव महाराजांच्या गाथेमधला अभंग आहे, त्यातला तुकडा आहे. चोखोबाची बहीण झाला आणि आला आणि चोखोबाच्या घरातल्या स्त्रीचं बाळंतपण केलं शारंगधरानं. आता हे कशामुळं? त्याची तयाची चिंतवणी मजची पडली ना. त्याची चिंता कोण करणार? कारण त्याचं लक्ष नसते त्याच्याकडं. मग त्याचा योगक्षम सांभाळण्याची जबाबदारी त्याच्यावर येते. आणि म्हणूनच भक्त निर्धास्त असतात. निर्धास्त म्हणजे निवांत असतात. निवांत शब्दाचा अर्थ आहे फक्त भगवत रूप होऊन राहतात, त्याच्याशी अनन्य होतात. आपल्या खाण्यापिण्याची उदरनिर्वाहाची चिंता करत बसत नाही. प्रारब्धाचे वाडे मन, प्रारब्धाचे जोडे धन, प्रारब्धाचे मिळे अन्न, अन्न धन मान सगळं जे मिळतं ते प्रारब्धाने मिळत असतं. आपली होणारी अपकीर्ती, आपली होणारी कीर्ती प्रारब्धानेच होत असते. ह्या बारीक सारी गोष्टीमध्ये जर आपण लक्ष राहायला लागलो तर देवाकडलं लक्ष विचलित होईल. जरी अपकीर्ती झाली तर देवावरलं लक्ष विचलित होऊ नये. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. तयाची चिंतवणी, तेव्हाच तयाची चिंतवणी मजची पडली. कधी विचार करण्यासारखा आहे. सूरदास अंध, पण त्यांना हाताला धरून चालवण्याचं काम भगवंत करायचे. भगवान श्रीकृष्ण यायचे आणि त्यांना हाताला धरून पलीकडे रस्ता ओलांडण्यासाठी मदत करायचे. हा त्यांच्या चरित्रातला प्रसंग सांगतात ना, की म्हणूनच त्यांनी एक दोहा केलेला आहे, हात छुड़ाए जाते हो सबल ज्ञान की काय तिथे आहे ते, हृदय जब जाओगे तो सबल गिनूंगा तोही. हृदय हाथ छुड़ाए जाते हो सबल ज्ञान की मोही, हृदय जब जाओगे तो सबल गिनूंगा तोही. तुझी शक्ती मी केव्हा जाणेन माहिती आहे? तू मला हात सोडून जातोस मध्ये, पण तू जाईस, पण तू ताकदवान तुला मानतो मी, पण ताकदवान कधी जास्त मानेन तर माझ्या हृदयातून जाऊन दाखवतो. जाऊच शकत नाहीस. एक सूरदास अंध आहेत, त्यांना रोज इकडं तिकडं जाताना त्यांना वाटायचं माझे खड्डे चुकवण्याचं काम, मला दिशा दाखवण्याचं काम भगवान श्रीकृष्ण करतात. आणि खरंच करत होते. विचार करण्यासारखा मुद्दा आहे. महाभारतामध्ये अनेक प्रसंग असे आहेत की क्षणोक्षणी प्रत्येक पदोपदी भगवंताने पांडवांचं रक्षण केलेलं आहे, द्रौपदीचं रक्षण केलेलं आहे, विदुराच्या पत्नीला दर्शन दिलेलं आहे योग्य पद्धतीनं, सुदामाला योग्य पद्धतीनं मदत केलेली आहे. कारण तयाची चिंतवणी मदची पडली, कारण त्यांचा योगक्षम चालवण्याची जबाबदारी भगवंताकडे होते. भीष्माचार्यांनी पण केला. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली की ज्यावेळी दुर्योधन त्याला डिवचत होता, चिडवत होता, तुम्ही मुद्दाम म्हणून पांडवांच्या वरती बाण सोडत नाही, त्याला तुम्ही रक्षण करताय, त्याचं त्यांना डिफेन्स करताय, आणि म्हणून तुमच्यामध्ये त्यांच्या मनाबद्दल मोह आहे, प्रेम आहे, म्हणून त्यांना तुम्ही मारत नाही. त्यावेळी मग भीष्माचार्य चिडले आणि म्हणले आजच्या युद्धामध्ये मी अर्जुनाला संपवणार आहे. आणि ती भीष्माचार्यांची प्रतिज्ञा होती. आणि यावेळी ही भीष्माचार्यांची प्रतिज्ञा आता पूर्ण होणार आणि अर्जुन माझा भक्त जो आहे तो जाईल आणि पुढे होणारी जी अत्याचाराविरुद्धची लढाई, अन्यायाविरुद्धची लढाई थांबून जाईल आणि दुष्ट लोकांचा विजय होईल. हे चालणार नाही म्हणून त्याची चिंता भगवंताला पडली. आणि भगवंताने म्हणून रात्रीच्या वेळी द्रौपदीला भीष्माचार्यांच्या छावणीमध्ये आदल्या दिवशी पाठवलेलं होतं. कशासाठी? आशीर्वाद घ्यायसाठी. द्रौपदीलाही ठाऊक नव्हते, अर्जुनालाही ठाऊक नव्हतं हे काय करायला लागले, पण त्यांचं अनुकरण करायचं मात्र त्यांची पद्धत होती. जे ते सांगतात ते ऐकायचं.
हा मुद्दा त्यातला फार, अनुसरले गा माझी या वाहने, हा मुद्दा फार महत्वाचा आहे. अर्जुन किंवा पांडव एकही शब्द त्यांचा डावलायचे नाही. द्रौपदी चल आणि कुणाला, भीष्माचार्यांना वंदन करून ये, त्यांच्याकडून आशीर्वाद का म्हणून विचारलेलं नाही द्रौपदीनं. ती सांगते, तो सांगतो तसं ते करायचे. आणि रात्रीचं छावणीमध्ये गेल्यानंतर नमस्कार करून आले ध्यानात असलेल्या भीष्माचार्यांना. त्यावेळी भीष्माचार्य बोलून गेले, कोण पुरुष असेल तर विजयी भव आणि कोण स्त्री असेल तर सौभाग्यवती भव. हा केवढा मोठा आशीर्वाद होता. भीष्माचार्य संत मंडळी, फार मोठी विभूती, ऋषी ते, त्यांचा आशीर्वाद खोटा कसा जाईल बघा. भगवंत काही आपल्याकडे घेत नाहीत, कुणाकडून तरी करून घेतात. हा मुद्दा इथं अधोरेखित करण्यासारखा आहे. ज्यावेळी भगवंतांनी त्यांच्याकडनं तो आशीर्वाद घेऊन आलेत ना, मग निवांत झाले. आता ही बातमी फार सुंदर होती आशीर्वाद घेतलेल्याची. आता हे अर्जुनाला सांगायला पाहिजे. रात्रीची वेळ आहे, भगवंत अर्जुनाच्या महालामध्ये गेले. अर्जुन डाराडोर झोपलेला होता आणि त्याला झोपेतून उठवलं अर्जुनाला. आणि भगवंत म्हणाले, अरे उठ, काय झोपलास काय? भीष्माचार्याने प्रतिज्ञा केलेली आठवते काय तुला? तर उठून म्हणला, काय आता उठवायला आणि कसली प्रतिज्ञा सांगायला लागला? अरे उद्याच्या युद्धाची आठवण आहे काय? नाही, उद्याचं युद्ध उद्या, सकाळ झाल्यानंतर युद्ध सुरू होणार, करू आपण. अरे पण भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली तुला संपवण्याची, आणि तू डाराडूर झोपलास, त्याच्यावर विचार तरी कर बस. अर्जुन एकच वाक्य बोलला की मी झोपलो, मला तिची अजिबात काळजी नाही, कारण माझी चिंता करणारा जागा आहे आणि म्हणून मला झोप लागली. असा निवांत झोप कुणाला कळेल? ज्यानं आपल्या योगक्षेमाची जबाबदारी भगवंतावरच सोपवलेली आहे, किंवा ज्यानं अनुसरले माझी या वाहनी एकवटुनी जी क्षणी, अनुसरली या गा माझी या वाहनी. माझ्याच विचारानं सगळेजण जे येतात, माझ्याच प्रवाहामध्ये, ह्या नामाच्या, ध्यानाच्या आणि उपासनेच्या प्रवाहामधून ज्यांचा प्रवास सुरू आहे, ती येतील तर ते परमात्म्यालाच भेटतील. नदी वाहते ती समुद्रात जाण्यासाठी, त्याला भेटण्यासाठी जात असते. तिचा प्रवाह असतो, तिच्यात दुसरा विचार नसतो. मग त्याचा उपयोग करून कोणीही घेतील. नदीत कोण पाणी पिईल, त्यामध्ये कोणतरी आणखीन काय आंघोळ करेल, पण नदीत म्हणते नाही, ती काय करायचं ते करा, पण मला जायचं आहे ते फक्त समुद्राला भेटायला. अशी योगक्षमा तयाची चिंतवणी मदतची पडली. असं जर असेल तर त्या भक्ताला योगक्षमाची मी काळजी होऊ देत नाही, भगवंत म्हणतात. 339 नंबरची होई, मग तीही जे जे करावे ते ते मज पडले आघवे. मग त्यांनी जे जे करावं ते ते सर्व मज पडले आघवे. मग त्याचं सगळं पूर्ण करायचं काम कोण करणार? मीच करतो. त्याचं सफळ करण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडते. जैशी उदाहरणार्थ अजात पक्षयाची जीवे पक्षीनी जी, तिथं वर्णन केलेलं आहे. अजात म्हणजे काय? अगदी छोटं पिल्ल असते ना, त्याला अजात पक्षी म्हणायचा. जे बाळ असते, पिल्लू छोटं असते, पंख न फुटलेलं, पिल्लाच्या जीवानं पक्षीनी जगत असते. कुणासाठी करत असते? सगळी छोट्या पिलासाठी सगळं करत असते, त्याच्याप्रमाणे करत असते. ते उठल त्यावेळी त्याच्यावर त्याला उठवायला जात नाही. त्याला भूक लागेल त्यावेळी ती त्याला पुरवते. आत्ताच खा, मी आता बाहेर फिरायला निघालोय, तो आत्ताच खाल्लं पाहिजे असं म्हणत नाही. ज्यावेळी त्याला भूक लागते त्यावेळी देते, ज्यावेळी त्याला झोप येते त्यावेळी त्याला झोपवते, ज्यावेळी ते झोपून उठते त्याच वेळी त्याला त्याचं सगळं करते. मधी झोपेत उठत नाही, जा आता उठ, 8 वाजले, शाळेची वेळ झाली वगैरे काय नाही. पक्षी आपल्या पिलांना तसं करत नाही. माणसाचीच पिलांना हे त्रास आहे सगळा. सकाळी 6 वाजता उठून कॉन्व्हेंट स्कूलमध्ये लवकर ABCD शिकायला जावं लागते, त्यांना नाही मात्र काय करावं लागत. हा मुद्दा इथं काय म्हणतात माऊली, मग तीही जे जे करावे ते ते मजच पडले आघवे. त्याने काही करू दे, त्याचं जे जे म्हणून काय करेल ना, त्याचा सगळा भार माझ्यावर येऊन पडतोय. त्याचं सगळं जे आहे त्याला यश देणं, त्याची प्राप्ती करून देणं, जे काय प्राप्त करायला निघालाय ना तो, त्याची प्राप्ती करून देणं, ते माझ्यावर जबाबदारी येऊन पडते. जैशी आजाद पक्षाची जीवे पक्षीनी जीवे, आजाद पक्षाप्रमाणे पक्षीनी जगते. म्हणून भक्ताने जे करायचं असतं ते मलाच करावं लागतं. जसं पंख न फुटलेल्या पिलासाठी पक्षीनी जगत असते.
म्हणून भक्ताचं सर्व काम मी करतो. तुकाराम महाराज म्हणतात, तळी पक्षीची या परी, नखे नखे चोचे चारा धरी. तुकाराम महाराजांचा अभंग आहे बघा. तळी पक्षिणीची ये परी, नखे चोचे चारा धरी. आपल्या पायात नखात पण चारा धरते ते, म्हणजे एखादा खाऊ किंवा चोचीतून चारा आणते. आणून या घरी मुकी घाली बाळका. ते पिल्ल्याला सगळं आणून देते. आजही आपण आपल्याला झाडावरून बघत बसलो ना, तर कशी कावळे चिमण्या ज्या असतात ना, त्या आपल्या घरट्यात असणाऱ्या आपल्या पिलांना कसं बाहेरनं जाऊन खाऊ घेऊन येतात बघा. कुठून घेऊन येतात? स्वतःची भूक भागवत नुसती बसत नाही, तर बाहेरून जातात. जशी आई आपल्या बाळासाठी करते ना, तसं बाहेरून कुठले जो खाऊ जिथं मिळतोय तो घेतात, नखात पकडतात, चोचीत पकडतात आणि आपल्या चोचीनं त्यांच्या तोंडात घालत्याचं दृश्य आजही आपल्या समोर दिसतं. माऊलींनी तो दृष्टांत दिलेला आहे. माऊलींचं ऑब्झर्वेशन आहे निसर्गाचं, त्यामुळे निसर्गातले सगळे दृष्टांत आपल्याला बघायला मिळतात. जशी ही पक्षिणी तिच्यासाठी जगते, तसा भगवंत त्याच्यासाठी, त्या भक्तासाठी काही करायला मागं पुढे पाहत नाही, काही नाही, सगळं काही करतो. कालच आपण बघितलं ना, रोहिदासा संगे चर्मरंगू रागे रोहिदासा संगे, आणि कबीराचे मागे विनिशेले. मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला पाडे वार. कुणाचं काय राखलंय सांगा बघू, त्यानं काय करायचं? काही कुणाचं राखलेलं नाही. त्यामुळे भक्त माझं काहीतरी होईल म्हणून काही चिंता करत बसत नाही. त्यांचं करायची जबाबदारी त्याच्यावरच लागते ना. ते फक्त करत जातात, पुढे चालत राहतात, पुढे जे मिळवून द्यायचं आहे त्याचं रक्षण करायचं आहे, ती दोन्ही जबाबदारी त्याच्यावर येऊन पडते. म्हणून इथं पक्षिणीचं उदाहरण दिलेलं आहे. पण पिलं काय करत नाहीत, पिलं उगी पडून राहतात नुसती, काही करत नाही. मांजरांची पिलं असतात बघा. मांजरीन कुठं काय वाटलं ना संकट आले असं, छोटी छोटी पिलं असतात, त्यांचे डोळे पण उघडलेले असतात किंवा नसतात, अशी स्थिती असते. तर त्यांना उचलून घेऊन जाते, योग्य ठिकाणी, अगदी गरम गरम ठिकाणी, त्याला थंडी वाजू नये अशा ठिकाणी ठेवते नेऊन ती मांजरणी, आणि तिथंच ती पिल्लं राहत असतात. आणि ती पिल्लं काही करत नाही, कुठल्याही गोष्टीचा चिंता करत नाही. असं म्हणत नाहीत, आज जरा भूकच लागली, मला जरा दूध पाहिजे होतं, मग त्या दुधाच्या भांड्याजवळ कपाटाजवळ कोणाला तरी नेऊन ठेव मला, असं काय म्हणत नाहीत. ती गप्प पिडून असतात. भूक लागली की ओरडतात, आणि मांजरीन येते आणि त्यांना सगळं भरवत असते. हे सगळ्या गोष्टी म्याव म्याव करतात. मात्र भक्तानं म्याव म्याव करावं. म्याव म्याव काय करावं म्हणजे काय, रामकृष्ण हरी म्हणावं, हे म्याव म्याव करणार, किमान तेवढं तरी करावं. दुसरी काही जबाबदारी आपल्यावर कुठली काय आहे जबाबदारी? म्याव म्याव तरी करावं, म्हणजे त्याच्या योगक्षेमाची जबाबदारी तो करेल ना. तर इथं वर्णन करतात, पक्षिणीचं उदाहरण दिलेलं आहे. पुढं आणखीन एक उदाहरण बघा आपल्यातलं. आपली तहान भूक नेणे, आपली ताणभूक काही जाणत नाही पिलं, तान्ह्या निकेते माऊलीशीच करणे. एका तान्ह्या बाळाला जे हितकर आहे ते आईलाच करावं लागतं. निके हितकर, तान्ह्या म्हणजे लहान बाळ, अर्भक आपण त्याला म्हणतो, छोटं बाळ. तान्ह्या निके, निके म्हणजे जे योग्य आहे ते, जे हिताचं आहे ते माऊलीशीच करणे, आईलाच करावं लागतं. तैसे अनुसरले मज प्राणे, तयाचे सर्व मी करी. असे प्राणपणानं देहनिर्वाहाची सगळी माझ्यावर जबाबदारी त्याने टाकलेली आहे. त्यांचं मी, लहान बाळाला जसं आई करते तसं मी करतो. केवढं मोठं आश्वासन आहे बघा, विचार करण्यासारखं. काय, आपुली तहान भूक नेणे, लहान बाळाला आपली तहान भूक काही आठवत नाही, पण तान्ह्या निकेते माऊलीशीच करणे, त्याला हिताचं जे आहे ते त्यालाच करावं लागतं. म्हणून स्वतःच्या देहनिर्वाहाची चिंता न करता आई, म्हणजे भक्त जे असतात ते आपल्या देहाची चिंता करत नाहीत, त्यांचं मलाच चालवावं लागतं. पण जे मला प्राणानं अनुसरले आहेत, माझे प्राप्ती करता प्राण देण्याची सुद्धा ज्यांची तयारी आहे, अनुसरले मज प्राणे, किंवा माझे चिंतन करता करताच जर त्यांचा प्राण गेला किंवा एखादी प्राणांतिक आपत्ती जरी आली तरी ते माझं भजन सोडत नाहीत. नाहीतर असं करत नाही, संकट आलं, देवा इतकं सगळं करतोय, तू संकट देतोस, उद्यापासून तुझं काही मी करणारच नाही, आता भजन करणार नाही. कारण त्यानं संकट निवारणासाठी भजन केलेलंच नसतं. आम्ही जनरली काय करत असतोय, संकट निवारणासाठीच भजन करत असतोय.
आम्ही काहीतरी विषय प्राप्तीसाठीच जयाची भजने भोगासाठी, माऊलींची उभीच आहे. कसली भोगासाठी आमची भजनं असतील तर भगवंतानं का चिंता आमची करावी सांगा. डॉक्टर काका म्हणतात ना, परमपूज्य डॉक्टर काका म्हणतात, देवानं माझ्याकडे बघावं, आता कशाबद्दल बघावं, तर ह्याचा प्रपंच व्यवस्थित चालवावा, ह्याची संकट जावावी, ह्याला रोगमुक्त करावा असं म्हणतोय. तर डॉक्टर काका म्हणतात, देव याला बघेल का बघून घेईल. बघून घेईल म्हणजे काय करेल, ह्याच्याकडे दुर्लक्ष करेल. बघेल का सांगा, बघून घेईल. तो का असा करतोय म्हणून सगळं मागतोय, प्रपंचाच मागतोय. अरे तुझ्या प्रारब्धानं जे मिळणार आहे ते माझ्याकडे कशाला मागतोस. माझी प्राप्ती तुला नको आहे, तुला खरं सुख नको आहे, खोट्या सुखाच्या मागे लागणार. लहान बाळ असते ते कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही. तान भूक नेणे आणि तानया निकेते माऊलीशीच करणे. म्हणजे जरी प्राणांतक संकट आले तर प्राण, स्वतःचे प्राण व्हायला तयार असतात. प्राण गेला तरी हरकत नाही, पण भगवंताची भक्ती आणि भजन ते सोडत नाहीत. मृत्यूच्या समयी सुद्धा त्यांच्या मुखामध्ये भगवत नाम असतं. म्हणून लहान मुलाला जे हितकर आहे ते करतात. इथे एक शब्द फार महत्वाचा आहे, निके शब्द वापरलाय. निके म्हणजे हितकर, बरं काय, चांगलं नव्हतं. चांगलं म्हणणं, चांगलं वाईट हे आपल्या व्यवहारातलं आहे. आणि हित आणि अहित हे पारमार्थिक शब्द आहे. हिताचं करणं म्हणजे जे योग्य आहे ते. संकट सुद्धा तो देतो, पण ती आपल्या हितासाठीच असतील कदाचित. खरा भक्त असं समजतो. ज्या ज्यावेळी संकट येतात ती माझ्या हिताचीच आहेत, माझ्यावर कृपा करतो नारायण आणि म्हणूनच मला संकट देतो असं वाटलं पाहिजे. हे खऱ्या भक्ताचं लक्षण आहे. आपण म्हणतोय काय, माझ्यावरच संकट काय येत आहे, मी सगळं देवाचं एवढं करतोय आणि माझ्यावर संकट काय येतात. अरे तुला शहाणं करायचं असेल, तुझं हितच त्यामध्ये दडलेलं असेल, तुझ्या हितासाठी संकट येत असतील. तुला जर चांगलं काय काहीतरी मिळत असेल तुझ्या आयुष्यामध्ये, तेही तुझ्या हिताचंच असेल. तुला मान सन्मान द्रव्य मिळालं हिताचंच असेल, तुला मिळालं नाही हिताचंच असेल. म्हणजे जे आहे ते तसंच आहे. म्हणून जीवाभावाने जे मला भजले, काय म्हणतात इथं, अनुसरले मज प्राणे, जीवाभावानं माझ्याला जे भजले त्याची काही करण्यास मला लाज वाटत नाही. तयाचे सर्व मी करी, सर्व मी करी, काही राखत नाही, त्याचं सगळं करतो. म्हणजे प्राणांतिक आपत्ती ती जे भजन सोडत नाहीत ना त्यांचं. म्हणून लहान बालक असतं ना, खेळात रमते, त्याला जेवणाची आठवण तरी असते का बघा. काय तहान लागली, काय दूध पाहिजे आहे मागते, काय करत नाही, आईच ओढून आणते आणि त्याला खायला घालते. आईच ओढून आणते, त्याला आंघोळ घालते. आईच ओढून आणते, त्याला कपडे घालते. का नाही म्हटलं तो कपडे घाला, त्याला दागिन्यानं नटवते आई. त्याला दागिने जरी माहिती आहेत का काय, पण सगळे दागिने घालते, त्याचा नट्टापट्टा सगळा करत असते, त्याला काही त्यातली गरज नसते. तसा भगवंत त्याचं करत असतो. लहान बाळक तरी खेळात रमलं, त्याला स्थानभूक समजत नाही, पण आई ते सर्व जाणते आणि त्याची व्यवस्था करते. ध्रुव बाळाला आदळपद दिले की नाही, दिलं. कोणी हिसकावून घेतलं होतं, आईच्या वडिलांच्या मांडीवर बसायचं तिची इच्छा होती, पण त्याच्या सावत्र आईने त्याला बसू दिलं नाही. पण तोच मात्र विचार केला आणि त्यानं काय रस्ता पकडला, एकच, माझं अनुसरले प्राणी, एकच रस्ता. आई म्हटली तुला मोठं पद पाहिजे असेल तर पद देणारा एकमेव परमात्मा आहे, तू त्याचं भजन कर, त्याचं तू नाम घे, म्हणजे तुला होईल. म्हणून जाऊन बसला, अरण्यात गेला, देव शोधायला गेला. आणि असे देवाच्या शोधात बाहेर पडतात त्यांना देव सापडतोच. आम्ही प्रपंचाच्या शोधामध्ये जातो आणि जाता जाता देव भेटतोय का बघतो आपण. भाजी आणायला निघालतो, पण आरती ऐकू आली म्हणून आरतीला आलोय, भाजीचा नाही निघालो होतो, पण जाता जाता आरतीला उभा राहिलो, प्रसाद घेऊन जायचं म्हणून. असली जाता जाताची भक्तीने उपासना आमची चालू असते. ध्रुव बाळ मोठ्या दृढ निश्चयानं आईचे शब्द ऐकून बाहेर पडला आणि म्हणून महर्षी नारदांची भेट झाली. नारद मुनी भेटले, योग्य ते मार्गदर्शन मिळालं, ओम नमो भगवते सुरू झालं आणि त्यातूनच काय असेल ते पुढं त्याला मिळायचं ते मिळत गेलं. म्हणून जसा व्यवहारिक योगक्षम चालवतात तसा पारमार्थिकही चालवतात. त्याचं सर्व मी करी म्हणतात ते. परमार्थ कोणी चालवायचा आमचा, तोही करायला पाहिजे ना. मला नामाला कोणी उठवायचं, नामाला बसायची प्रेरणा कोणी द्यायची, मी काहीतरी करावं चांगलं अशी प्रेरणा आतून कोण देणार, म्हणून तोच देतो. नाम ही त्याचंच
आणि ते नाम घ्यायची ताकद ही त्याचीच. त्याला योगक्षम म्हणतात. म्हणून साधक दशेपासून मुक्तीपर्यंत जे जे म्हणून मार्गदर्शन लागतं ते ते सर्व करतात. योगक्षम त्याचा जाणे जडभारी वाटतावी करी धरून या. काय वर्णन केले तुकोबाने. योगक्षम त्याचा जाणे जड वाट दावी करी धरून या. कसलीही चिंता नसते त्याला. जनी जाय पाणी अशी मागे धावे ऋषिकेशी सडा सारवण करी. काय अभंग आहे जनाबाईंचा. मुळात तो ऐकावा. रेकॉर्डमध्ये आहे तो बघा, किंवा जनाबाईंच्या गाथेमध्ये तो अभंग आपल्याला. जनी जाय पाणी अशी मागे धावे ऋषिकेशी. पाण्याचा त्रास होईल तिला. तिला खूप काम होतं ना, दाशी होती ती. तिला खूप कामं असायची. एवढी कामं तिला म्हणायची कधीही करू आणि देवाला मला माझं नाम घ्यायचं आहे. तर सगळी कामं देव करायचा न सांगता करायचा. म्हणून योगक्षमतेचा म्हणलेला आहे. म्हणजे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून येते. तुकाराम महाराज म्हणतात निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. निर्वाणी म्हणजे शेवटच्या क्षणाला सुद्धा असतो. शेवटच्या क्षणाला माझी स्मृती आणि माझ्या मुखात नाम ठेवण्याचं काम कोण करणार सांगा बघू. त्याच्याशिवाय दुसरा करणारा कोण. वाली आपल्याला भेटतोय काय. माझं सगळं मी चालवेल पण माझं शरीर थकेल. त्यावेळी माझा परमार्थ आणि माझी साधना कोणी चालवायची. कोण करणार. मला भजन करायची इच्छा झाली, नाम घ्यायची इच्छा झाली, त्याच्या दर्शनाची इच्छा झाली तर मला जमेल काय. नाही जमणार. पण ते करायचं काम भगवंत करतात. योग क्षमाचा खरा अर्थ हा आहे. आपण दुसरा घेतो. माझं घरातले चटणी मीठ सगळं बघणारं देवानं बघावं, हा योग क्षमाचा अर्थ नाही. मी सद्गुरूंच्याकडनं अनुग्रह घेतला, सद्गुरूंनी माझं सगळं घर चालवावं असा अर्थ नाही. ते माझा योगक्षम चालवतात. कारण भगवद्गीतेनं सांगितलंय योगक्षम वाहाम्यहम म्हणून. आता वाहाम्यहम आहे पण तू त्या प्रवाहात तरी पड ना. तो प्रवाह फार महत्वाचा. म्हणले ना तैसे अनुसरले मज प्राणे तयाचे सर्व मी करी. त्यानं माझं सगळं बघितलं बघावं वाटते ना. मग त्याचं नाव तरी घे ना डोक्यात तुझं, तोंडात तुझ्या, मुखात तुझ्या नाम तरी असू दे. सगळ्या संतांचं जर आपण चरित्र जरी वाचलं कुठल्याही संतांचा तर त्या प्रत्येक चरित्रामध्ये कधीही कुठल्या संताने आपल्या संसाराची चिंता केली नाही. किंवा संसार केला असेल एक लोक प्रवाह म्हणून, पण ते गुंतले नाही. त्यांची मूळ गुंतवणूक जी होती ती भगवंताच्या चरणी होती. हा मुद्दा फार महत्वाचा आपल्याला यातून बघायला मिळतोय. आणि म्हणून ह्या योगक्षेमाबद्दल बोलताना माऊली सांगायला लागलेले आहेत की माझी सगळी चिंतवणी मजची पडली, त्याची सगळी चिंता मलाच पडते. तया माझी या सायुज्याची चाड तरी तेची पूर्वी कोड का सेवा म्हणते तरी आड प्रेम सुये. थोडीशी विस्तारपूर्वक उभी आहे. ही विस्तारपूर्वक उभी आहे की ह्याच्यात सुद्धा वर्णन करताना योगक्षमाची जबाबदारी दिलेली आहे. म्हणून वरील ओव्या आपण जरी बघितल्या 340 नंबरच्या ओवीपर्यंतचा विचार जरी केला तर त्या ओवीमधून योगक्षम कसा चालवतो, कुणाचा चालवतो, परमार्थही चालवतो, मला नाम घ्यायला प्रेरणा देतो आणि नाम घ्यायसाठी येणारी शक्ती सुद्धा तोच पुरवतो. आणि नाम घ्यायला मला तोच सांगतो. माझं नाम घेणं आणि नामाचं रक्षण करणं, माझ्या परमार्थाचं रक्षण करण्याची जबाबदारी त्याच्यावर पडते. म्हणून माऊली म्हणतात योगक्षमतेचा मागे पुढे उभा राहे सांभाळित आली या आघात निवारया. योगक्षमतेचा जाणे जड भारी वाट दावी करी धरून या. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पहावे पुराणी विचारून या. पुराणाला विचारा जावा. खरं तुमचा विश्वास वाटत नसेल तर तुकाराम महाराज म्हणतात माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास नाही काय. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आता राहतो तो. आणि सगळे आघात जे असतात ना त्या आघात चुकवत असतो. पण आपण त्याच्यावर जबाबदारी टाकली तर करेल ना. आपली जबाबदारीने आपल्याला आधार कुणाचे वाटतात. मुलाबाळाचे, संसारातल्या विषयाचे आधार वाटत असतात. हे माझे नातलगांचे आधार वाटत असतात. पण त्याच्या पलीकडे जाऊन जो मोठा आधार जो आहे तो मोठा आधार भगवंत आहे. आणि म्हणून माऊली योगक्षमाचं वर्णन करतात. आजची वेळ संपलेली आहे. आपल्याला थांबावं लागतंय. नवीन ओवी सुरू करायची आता एवढ्यात आपल्याला ती शक्य नाही. त्यामुळे उद्याच्या चिंतनामध्ये आपण 341 नंबरची ओवी सुरू करूया. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी